नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक डेव्हलपरसाठी आवश्यक असलेला टूलबद्दल पाहणार आहोत. तर टूलचे नाव आहे गिट. तर बघा, गिटबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. तर बघा, याचे सिम्बॉल पण समजत असेल गिटचं. बघा, गिटचं सिम्बॉल दिलेलं आहे आणि गिटबद्दल माहिती दिली आहे. गिट इज ॲन ओपन सोर्स, म्हणजे या लिनक्सचा असणारच, हे नक्की ओपन सोर्स म्हटलं तर. आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे, डिझाईन टू ट्रॅक चेंजेस. जे पण आपण कोडमध्ये चेंजेस करतो त्या चेंजेसला ट्रॅक करण्यासाठी आपण यूज करतो. इन फाइल्स अँड कोऑर्डिनेट वर्क अमंग मल्टिपल डेव्हलपर्स, क्रिएटेड बाय लायनस टॉर्वल्ड in 2005 to manage the development of the Linux kernel. It has since become the industry standard used by over 93% of developer worldwide मध्ये 93% डेव्हलपर याला यूज करतात. आणि गिट हा लिनक्सचे प्रोडक्ट आणि फ्री अँड ओपन सोर्स आहे. तर बघा, कधी असं झालं आहे का की तुम्ही कोडमध्ये बदल केले आणि नंतर तुमचा जुना कोड परत हवा होता, किंवा टीममध्ये काम करताना कोणता कोड कुठे ठेवलेला आहे गेला, तर याबद्दल समजत नाही, तर या समस्या जो प्रॉब्लेमचा जो समाधान आहे तो म्हणजे गिट हा या टूल आहे. तर आता यामध्ये गिट म्हणजे काय? गिट हा एक व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. म्हणजे गिट हा तुमच्या कोडचे वेगवेगळे व्हर्जन सेव्ह करतो, आणि तुम्हाला कधीही मागे जाऊन जुना कोड पाहिजे असेल तर तो आपल्याला या गिटच्या टूलमुळे आपल्याला मिळून जातो. तर गिट आपण का बरं यूज करतो? हे बघा, यामध्ये व्हर्जन केलेलं आहे, व्हर्जन 1, व्हर्जन 2. जसं यामध्ये एक व्हर्जन दिलेलं आहे लिनक्स, आणि आता याच्यामध्ये मी चेंजेस केलं. लिनक्स निज ओपन सोर्स, त्याचं व्हर्जन 2 बनलेलं आहे. जसं लिनक्समधून सेव्ह केलं आणि त्याच्यामध्ये चेंजेस केलं, लिनक्स इचं ओपन सोर्स, त्याचं व्हर्जन 2 बनलं. आणि याच्यामध्ये काही चेंजेस केलं, का काही इरेज केलं आणि सेव्ह केलं, त्याचं व्हर्जन 3 बनून जाणार. आणि आपल्याला कधी वाटतो की मला व्हर्जन 1 चांगलं होतं, तर आपण व्हर्जन 1 पण याला घेऊन आपण यूज करू शकतो. तर या पद्धतीने या गिटचं काम होतं. यामध्ये व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. आता यामध्ये आपण गिट का बरं वापरतो? तर बघा, यामध्ये पूर्ण डायग्राम दिलेली आहे. हा मास्टर आणि हे कशा प्रकारे ब्रँच बनवतो, हा ही वाली डायग्राम आहे ब्रँच बनवतो. तर ते आपण समोरच्या क्लासेसमध्ये पाहणार आहोत. तर बघा, गिट का वापरतो? तर बघा, कोड हिस्ट्री मेंटेन करण्यासाठी, टीममध्ये काम सोपं करण्यासाठी, चुका झाल्या तर त्या इझिली रोल बॅक करण्यासाठी. मी सांगितलं की कोडमध्ये चेंज केलं, परंतु आपल्याला व्हर्जन 3चे कोड नाही पाहिजे, व्हर्जन 1चे कोड पाहिजे, तर आपण त्यासाठी रोल बॅक करणार. मल्टिपल व्हर्जन मॅनेज करण्यासाठी, व्हर्जन 1, व्हर्जन 2 त्या डायग्राममध्ये दाखवलं, या पद्धतीने आपण यामध्ये व्हर्जन मेंटेन करणार. आणि गिटचे जे मुख्य फीचर्स आहेत तर ते बघा, व्हर्जन ट्रॅकिंग, ब्रँचिंग अँड मर्जिंग, डिस्ट्रीब्युटेड सिस्टम, म्हणजे ऑफलाईन पण यामध्ये आपण काम करू शकतो. तर बघा, या डायग्राममध्ये पण पाहून घेऊ. यामध्ये वेगवेगळ्या लोकेशन वेगवेगळे युजर आहे. जसं की मी युजर 1 आहे, दुसरं युजर 2 बी लोकेशनमध्ये आहे, बेंगलोरमध्ये, आणि तिसरा मुंबईमध्ये आहे. तर जेव्हा मी इथे काम केलेलं आहे, तर यामध्ये या कोडला मी सेव्ह करून गिटहबवर पुश करून देणार. ठीक आहे, म्हणजे अपलोड करून देणार. आणि आता या व्यक्तीने, युजर 1नी येनी काय काम केलं याला बघायसाठी युजर बी काय करणार, त्या कोडला पूल करणार, म्हणजे डाउनलोड करणार, आणि त्या कोडमध्ये काही पाहणार काय कुठपर्यंत काम झालं ना. आता याला काही काम करायचे असेल तर त्या कोडला पूल करून गिटहबमधून तो त्याच्या समोरचं काम युजर बी करणार, आणि याचं काम पूर्ण झालं तर हा कोडला आणखी पुश करणार गिटहबमध्ये. आणि त्यानंतर हा जो युजर सी आहे, आता समोरच्या बीने याने काय काम केलं ते पाहण्यासाठी हा त्या कोडला आणखी पूल करणार, म्हणजे डाउनलोड करणार आणि पाहणार. आणि हा जसं ते चेंज करणार तर हा आणखी कोडला पुश करून देणार. यानंतर हा युजर येऊन त्या कोडमध्ये समोर करणार, आणि या पद्धतीने हा काम चालत असतो गिटमध्ये. तर आता तर या पद्धतीने कोडचे जे व्हर्जन असतात ते मेंटेन करतात गिटमध्ये. तर आता या डायग्रामवरून आपल्याला समजलं असणार. तर आता बघा, गिट वर्सेस गिटहब बघणार. बघा, गिट एक व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे, आणि गिटहब हे एक स्टोरेज आहे, ज्याच्यामध्ये आपण कोड, आपण जे काम करतो ते आपण सेव्ह करून ठेवतो.
तर गिट हा एक टूल आहे, लोकल सिस्टमवर चालतो. गिटहब ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे की एक रेपॉझिटरी आहे जिथे आपण कोड स्टोअर करतो. तर याचे जो बेसिक वर्कफ्लो पाहायला म्हटलं तर बघा, वर्कफ्लो बघा याच्या. तर कोडमध्ये चेंजेस करणार, वर्किंग डायरेक्टरीमध्ये चेंजेस करणार, त्यानंतर त्या कोडला ॲड करणार या कमांडने, गिट ॲड कमांडने स्टेजिंग एरियामध्ये. त्यानंतर आपण त्या कोडला कमिटच्या थ्रू त्या कोडला कमिट करणार, म्हणजे सेव्ह करणार आपल्या लोकल रेपॉझिटरीमध्ये, आणि त्यानंतर कोडला पुश करणार गिटहब रेपॉझिटरीमध्ये. येथून कोडला आपण पुश करत आहोत रेपॉझिटरी, म्हणजे रिमोट रेपॉझिटरी म्हणजे गिटहब. ठीक आहे. यामध्ये दुसरे रेपॉझिटरी पण यूज करू शकतो. मी गिटहब यूज करत आहे, कोणी गिटलॅब यूज करणार. तर यानंतर जेव्हा समोरचा जो व्यक्ती येणार तो काय करणार, त्या कोडला पुल करणार याच्यामध्ये, आणि त्यानंतर त्यामध्ये चेंजेस करून त्या प्रकारे तो प्रोसेस आणखी जशी चालत राहणार. त्यानंतर त्या कोडमध्ये जसं आपलं पूल केलं, यामध्ये कोडमध्ये काही प्रॉब्लेम राहिला, गिट रिवर्ड आणि गिट रिसेट ह्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगून देणार यामध्ये काय असतात. तर कोडमध्ये काही चेंजेस कर त्यामध्ये आपण हे करतो, गिट रिसेट गिट रिवर्डच्या कमांड, आणि त्यानंतर याला आपण रिस्टोअर करणार चेंजेस करून. तर या पद्धतीने हा वर्कफ्लो असतो. यामध्ये कमांड असतात गिट इनिट, गिट ॲड डॉट किंवा आणि गिट कमिट. हे बघा, गिट ॲड, गिट कमिट आणि गिट रिसेट रिवर्ड ह्या पण कमांड असतात. ह्या पूर्ण कमांड आहे गिटवाले. आणि गिट कमिट यामध्ये मॅसेज लिहिण्यासाठी आहे पण एम सी यूज करणार आणि मॅसेज लिहिणार. गिट म्हणजे गुगल डॉक्ससारखं आहे, ज्यामध्ये आपण चेंजेस ट्रॅक करू शकता आणि जुने व्हर्जन यामध्ये पाहू शकता. या पद्धतीने आपण यामध्ये व्हर्जन पाहत राहणार. तर मित्रांनो, गिट हा प्रत्येक डेव्हलपरसाठी मस्ट आहे, स्किल आहे. तर तुम्ही डेव्हऑप्स क्लाउड किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकत असाल तर गिट नक्की शिका. तर गिट खूप चांगला आहे, ज्याच्याशिवाय आपण डेव्हऑप्समध्ये काम करू नाही शकणार. गिट येणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपण डेव्हऑप्समध्ये काम करू शकणार. डेव्हऑप्सची जी स्टार्टिंग आहे ते गिटपासूनच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.